श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच येत आहे स्वामींचा प्रगट दिन आणि स्वामींचा प्रगट दिन म्हटलं तर आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप आनंदाचा आणि खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. स्वामींची सेवा सुद्धा सुरू केली असणार आहे. कोणी 21 दिवसाची केली असणार आहे, कोणी 11 दिवसाची सेवा सुरू केली असणार आहे. पण ज्यांच्याकडून कुठलीच सेवा जमली नाही, कारण प्रत्येक माणूस हा सांसारिक आहे आणि प्रत्येकाचे कामं असतात. कोणाला कुठली परेशानी, कोणाला जॉबचं टेन्शन असेल किंवा मग कोणाचं बाळ छोटं असेल, एवढा वेळ मिळत नाही आणि त्यांच्याकडून सेवा झाली नसेल किंवा मग ताईंचा मासिक धर्म मधामध्ये आला असेल, त्यांच्याकडून सेवा झाली नसेल, तर मनामध्ये एक खंत असते की माझ्याकडून स्वामींची सेवा झाली नाही, मला स्वामींचे अध्याय वाचायचे होते, मला सेवा करायची होती. तर काहीच टेन्शन नाही. आजची जी सेवा मी तुम्हाला सांगत आहे, अगदी 3 दिवसाची सेवा आहे. ही सेवा तुम्ही करू शकता. ज्या आयुष्यामध्ये कितीही कठीण इच्छा असो, ती या सेवेने नक्कीच पूर्ण होणार आहे. फक्त ही सेवा पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करायची. आता ही सेवा कोणती आहे, कशी करायची आहे, नियम कुठले आहे, सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, जर तुमच्याकडून कुठलीच सेवा होत नसेल आणि तुमची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, तर तुम्ही स्वामींची 3 दिवसाची सेवा करू शकता. मग तुम्ही 18, 19, 20 हे 3 दिवस करा किंवा मग 17, 18, 19 हे 3 दिवस करा आणि 20 तारखेला तुम्ही स्वामींचा प्रगट दिन साजरा करू शकता. किंवा नाही जमत तर 20, 21, 22 या 3 दिवसामध्ये सेवा केली तरी सुद्धा चालेल. मग तुमच्या वेळेनुसार, जर मधामध्ये मासिक धर्म असेल तर तुम्ही ती सेवा 20 तारखेपासून सुरुवात करा किंवा मग तुमचा मासिक धर्माची तारीख 20, 19 असेल तर तुम्ही 15 तारखेपासून सुद्धा ही सेवा सुरू करू शकता. 3 दिवसाची सेवा आहे. आता सेवेचे नियम कुठले आहे? नियम जास्त मोठे नाही आहे. फक्त 3 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य ठेवायचा आहे. मग नंतर तुमची खायची इच्छा असेल तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला कुठलं बंधन नाही. पण सेवा आपण करतो ना, तर काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आपण स्वामींची सेवा करत आहे, घरामध्ये आपण कळस मांडतात, स्वामींची सेवा आपण करत आहात, अभिषेक आपण करतो, मंत्र, स्तोत्र, अध्याय पठण करतो आणि मांसाहार वर्ज्य केलाच पाहिजे. 3 दिवस होईना मांसाहार वर्ज्य ठेवा. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर फार उत्तम. पण बरेचसे ताई दादा हे लेकरासाठी प्रयत्न करत असणार, संतान प्राप्तीसाठी त्यांचं हॉस्पिटल चालू असणार आहे, दवाखाना चालू असणार आहे किंवा मग कुठल्या औषधी वगैरे घेत आहे, तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल. पण त्यांच्याकडून होतं ना, त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं. जे संतांसाठी प्रयत्न करत असतील त्यांनी नाही केलं तरी सुद्धा चालेल. फक्त त्यांनी मांसाहार हा वर्ज्य ठेवायचा आहे आणि 3 दिवस तुम्हाला स्वामींची सेवा करायची. मग एक तुम्ही चौरंग घ्या, त्यावर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती ठेवा किंवा मग त्यावर स्वामींचा फोटो ठेवला तरी सुद्धा चालेल. चौरंगावर अगोदर लाल कपडा टाका, त्यावर स्वामींचा फोटो ठेवा, स्वामींना हार अर्पण करा, फुलं अर्पण करा, स्वामींचा अगोदर अभिषेक करून स्वामीचा अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं, स्वामी स्तवन वाचायचं आणि पुरुष सुक्तम वाचायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थाचा जप करायचा. जर तुम्हाला करायचा असेल अभिषेक तर तुम्हाला हे करावं लागणार किंवा मग तुम्ही अभिषेक नाही केला तरी सुद्धा चालेल. हिना अत्तर आहे, हिना अत्तर स्वामींना लावा, व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्या, स्वामींना वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करा किंवा मग फुलं अर्पण करायचे आहे आणि मग आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा कुठली करायची आहे? तुम्हा सर्वांना माहिती आहे, स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सर्वांकडे असणार आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी केंद्रामधून घेऊन या किंवा मग ऑनलाईन सुद्धा मिळतं, ऑनलाईन घेऊन या किंवा मग ऑनलाईन मागायचा नसेल, कारण की एवढ्या लवकर येणार सुद्धा नाही, तर तुम्ही हे एक गुरुपीठ ॲप म्हणून आहे, त्यावर स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण पुस्तकाचे अध्याय दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. बघा, अगदी सोपे सोपे अध्याय, अगदी छोटे छोटे आहे. इथून पहिला अध्याय सुरू होतो, पहिला अध्याय इथं चालू होतो, लगेच दुसरा अध्याय इथं होतो. म्हणजे एक एक दीड पानाचेच अध्याय आहे. तिसरा अध्याय या पेजवर आहे, चौथा अध्याय लगेच या पेजवर आहे.
असे तुम्हाला 3 दिवसामध्ये पूर्ण 21 अध्याय संपवायचे आहे. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी 8 पासून तर 14वा अध्याय वाचायचा आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला 15 ते 21 अध्याय वाचायचे आहे. बस अगदी साधी सोपी सेवा आहे आणि रोज 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा. बघा, स्वामी चरित्राचे टोटल 21 अध्याय आहे. दिवसाला 7 अध्याय, म्हणजेच 3 दिवसामध्ये 21 अध्याय पूर्ण होतील आणि 3 दिवस तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी करणं शक्य नसेल तर 1 माळ जप करा. बस एवढं जरी केलं तरी सुद्धा चालेल. जर स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त दुसरी कुठलीच सेवा होत नसेल तर ही अगदी साधी आणि सोपी 3 दिवसाची सेवा तुम्ही आवर्जून करा. मग तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट राहणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी तुमची इच्छा असो ती नक्की नक्की या सेवेने पूर्ण होणार आहे. म्हणून सर्वांनी ही सेवा करा आणि सर्वांनी या सेवेचा लाभ घ्या. स्वामी या प्रगट दिनाला तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.